वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. अप्पांच्या गप्पांवर तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारचं जे कल्चरल डिपार्टमेंट आहे ना, सांस्कृतिक विभाग, ते दरवर्षी संगीतातल्या काही लोकांना पुरस्कार देत असतं. तर हा पुरस्कार मला 2019 साली मिळाला. खरं म्हणजे ह्या पुरस्कारासाठी जे कार्यक्रम होतात ना, त्या 3-4 कार्यक्रमांचं मी संगीत संयोजन केलं होतं. आणि त्या दरम्यान मला कोणीतरी सांगितलं का अप्पा, तुम्ही इतकी वर्ष काम केलेलं आहे, तर तुम्ही याच्यासाठी का ॲप्लिकेशन करत नाही, अर्ज का देत नाही? म्हटलं, पहिली गोष्ट ही फॅकल्टी त्याच्यामध्ये आहे की नाही मला माहिती नाही, आणि अर्ज वगैरे काय असतो हे पण मला माहिती नाही. म्हणजे काहीच माहिती नाही मला ह्याच्यातलं. तुम्हाला काय माहिती आहे का? तो मलाही माहिती नाही. तर आता म्हटलं काय करूया. तर मग आमचा पार्ल्यातला एक ऑर्गनायझर मित्र आहे, त्याला ही गोष्ट बोललो मी, बाबा असं असं आहे, तू काय चौकशी करू शकतोस का? तो म्हणाला करतो. आणि मग अनेक दिवस झाले, 2-4 वेळा त्याला विचारलं फोनवरून. तो बोललो नाही, वेळ नाही मिळाला, हे नाही ते, काहीतरी टंगळमंगळ केली, काहीतरी थातूर मातूर उत्तर मला दिलं. पण एक दिवस काय झालं, पार्ल्यालाच तो एका कार्यक्रमात मला भेटला. आणि मग तो स्वतःहूनच म्हणाला की अहो अप्पा, तुम्ही जे म्हटले त्याची चौकशी केली, पण ही फॅकल्टीच नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आता म्हटलं मी नाद सोडून दिला. पण काय झालं की आमचा मित्र ॲडव्होकेट महेंद्र शेडगे हे सगळ्या गोष्टी आमच्या बोलणं ऐकत होता. त्याने विचारलं काय झालं. म्हटलं असं असं आहे, आणि मला याने चौकशी केली पण तो फॅकल्टी नाही म्हणतोय. तर महेंद्र म्हटलं की अहो, कल्चरलचं ऑफिस तर हायकोर्टाच्या बाजूला आहे, मी सोमवारी जाणार आहे हायकोर्टात, पण तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण तिकडे जाऊन चौकशी करू. त्याप्रमाणे आम्ही त्या कल्चरलच्या ऑफिसमध्ये गेलो. आणि तिकडे ज्या त्या ऑफिसवर होत्या मिनल जोगळेकर, त्यांच्याकडे चौकशी केली. ते म्हटलं अप्पा, तुम्हाला लेट झाला म्हणले की आमची एक मीटिंग झाली आणि जवळजवळ काही गोष्टी ठरल्यात, पण तुम्ही अर्ज देऊन ठेवा. असा असा अर्ज करायचा असतो आणि ती एक फॉर्मॅलिटी असते, अर्ज द्यायलाच लागतो. तर तो अर्ज करा आणि मग बघूया पुढच्या मीटिंगमध्ये काय मांडता आलं तर. आणि बहुतेक त्यांनी ते मांडलं असेल, ते ॲप्रूव्ह झालं असेल. आणि काही दिवसांनी मला फोन आला कल्चरलचा की यावर्षीचा हा असा असा पुरस्कार तुम्हाला देतो आहे आम्ही म्हणून. मला पहिल्यांदा खरं वाटलं नाही. काय म्हटलं, कोण चिटिंग करते, कोण मस्करी करते की काय. पण त्यांचं पत्र आलं की असं असं आहे. मग रवींद्र तो सगळा कार्यक्रम होणार आहे. विनोद तावडे तेव्हा मिनिस्टर होते त्या खात्याचे, आणि तो पुरस्कार मला मिळाला त्यावेळेस. तर हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा तर मला आभार मानलेच पाहिजे ह्याच्याबद्दल. पण खास आभार मानायच्यात मला महेंद्रचे आणि मिनलताईंचे, की त्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतला नसता, मदत केली नसती, तर कदाचित तो मला नसता मिळाला पुरस्कार. मला हे गोष्ट इतक्यासाठीच सांगायची की हा माझा ऑर्गनायझर मित्र चांगला मित्र आहे, पण त्याने मला असं खोटं का सांगावं मला अजून समजत नाही. ते सरळ सांगायचं ना, मला वेळ नाही मिळाला, मी नाही करू शकत चौकशी. पण त्याचं फार वाईट वाटलं मला. असो. तर या पुरस्कारानंतर कल्चरल डिपार्टमेंटनेच ठरवलं की माझी एक मुलाखत घ्यायची त्यानिमित्ताने. आणि जवळजवळ 2.25 तासाची मुलाखत त्यांनी शूट केली. रवींद्रचा जो पु ल देशपांडे सभागृह आहे तिकडे शूट झाला. आणि कोण संस्था होती शूट करणारी मला काही माहिती नाही, एजन्सी कोण होती. तसा बऱ्यापैकी त्रास झाला, कारण सकाळी 2:30 पासून संध्याकाळी 6:30-7 पर्यंत त्या लोकांनी आम्हाला दमवलं. पण एकदाची मुलाखत झाली ती. ही मुलाखत घेतली डॉक्टर समीरा गुजरीनी. आणि ह्याच्यावर मला मदत करायला किंवा माझ्याबद्दल बोलायला माझी गुरुबहीण होती सुरेखा जोशी, आमची गायिका होती माधुरी करमरकर, आणि रिदमसाठी आमचा मित्र अनिल करंजवकर पण होता. तर अनिल ह्या संदर्भात काय सांगतोय ते ऐकूया. नमस्कार, मी तालवाद्यवादक अनिल करंजवकर. सर्वप्रथम सांस्कृतिक पुरस्काराबद्दल
पंडित आप्पा वडावकर यांचे खूप खूप अभिनंदन. त्या निमित्ताने झालेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये मला वाजवायला बोलवले व बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार. मुलाखत जरी मोठी असली तरी ती तुम्ही संपूर्ण बघा, कारण आप्पासाहेबांच्याबद्दल जी इतर माहिती ही आपल्याला कुठे सापडत नाही की कुठे समजत नाही ती इथे उलगडलेली गेलेली आहे. मला तरी ही मुलाखत अजून चालावीशी अशासाठी वाटते की गेली 30 ते 35 वर्ष मी आप्पांबरोबर काम करत आहे आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत, तो वक्तशीरपणा, ते प्रेमाने व हसत खेळत काम करून घेतात, पण तेवढ्याच शिस्तीचं काम करून घेतात. एक क्वचितच दुसरीकडे पाहावयास मिळते. त्यांची काम करायची पद्धत प्रेमाने काम करून घेतात आणि समोरच्याला कितपत येऊ शकेल, म्हणजे गायक असेल, वादक असेल, त्याची पोच कुठपर्यंत आहे, कुवत काय आहे, उगाच त्याच्यावर भलता भार न टाकता त्याच्याकडून कसे चांगले काढता येईल, त्यांना टेन्शन न देता आणि समोरच्याचा मान ठेवून, योग्य ते न्याय देऊन, प्रोत्साहन देऊन आणि दुसरं म्हणजे ज्याचं त्याचं क्रेडिट द्यायची त्यांची सवय क्वचितच इतरांमध्ये दिसून येते. आप्पा नेहमी इतरांच्या मदतीला पुढे असतातच. त्यामुळे आम्हा कलाकारांना खूप आदर आहेच, पण आधारही वाटतो. तर ही मुलाखत आहे ती, त्यामध्ये माझा सहभाग आहे. तर तुम्ही नक्की पहा, संपूर्ण किंवा टप्प्याटप्प्याने बघा. पुन्हा एकदा आप्पांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर अशी ही मुलाखत आहे, मोठी आहे, पण जसं अनिल म्हटलं की माझ्या काही इतर गोष्टी तुम्हाला समजतील, तर त्याची लिंक जी आहे ती मी या एपिसोडच्या शेवटाला टाकणार आहे. तुम्हाला एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल मला सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम.